Hello students. Now today the topic straight line. Next article काल आपण काय पाहिलं लोकस पाहिलं काय पाहिलं लोकस फाइंड द इक्वेशन ऑफ लोकस ते पाहिलं. आज आपलं काय पाहिजे आहे आज आपल्याला पुढचा पॉईंट पाहिजे स्ट्रेट लाईन. काय पाहिजे आज आपल्याला स्ट्रेट लाईन. त्या स्ट्रेट लाईनमध्ये काय इन्क्लिनेशन ऑफ लाईन नंतर स्लोप ऑफ लाईन नंतर पॅरलल अँड परपेंडिक्युलर लाईन्स आणि अँगल बिटवीन इंटरसेक्टिंग लाईन्स हे पॉईंट आपला आज पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपला पहिला काय था स्ट्रेट लाईन. त्याच्यामध्ये स्ट्रेट लाईनमध्ये काय बघा स्ट्रेट लाईनमध्ये तुम्हाला इन्क्लिनेशन ऑफ थीटा आहे. इन्क्लिनेशन ऑफ काय थीटा. ठीक आहे. इन्क्लिनेशन ऑफ काय theta, the measure of smallest non-negative angle made by the line with the positive direction of x-axis is called inclination of line. काय x-axis आहे y-axis आहे इथं थीटा आहे अँगल थीटा आहे. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो इन्क्लिनेशन ऑफ द लाईन L. इन्क्लिनेशन ऑफ लाईन L. आणि यालाच आपण काय म्हणतो स्लोप ऑफ द लाईन. स्लोप ऑफ लाईन. इफ थीटा बी द acute if theta is the angle of the inclination, if the theta be the angle of inclination of the line L, then tan theta is called the slope of the given line. Slope of the given line. म्हणून आपला स्लोप इक्वल टू काय एम इक्वल टू काय टॅन थीटा. हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. स्लोपला काय म्हणतो आपण एम म्हणतो. याचा अर्थ स्लोप इक्वल टू एम इक्वल टू टॅन थीटा. इक्वल टू काय टॅन थीटा. आता स्लोप बघा स्लोप समजा M1 M2 असेल तर स्लोप्स आर परपेंडिक्युलर लाईन्स आर परपेंडिक्युलर म्हणायचं आपला. ठीक आहे. लाईन्स आर परपेंडिक्युलर. इथे काय आपला लाईन्स आर परपेंडिक्युलर. जर लाईन्स परपेंडिक्युलर असतील इफ अँड ओनली इफ M1 M2 इक्वल टू -1 म्हणजे दोन स्लोपचा प्रोडक्ट कसा असतो -1 असतो. हे लक्षात ठेवायचं. हे फॉर्म्युला एक कंडिशन लक्षात ठेवायची. स्लोप काय म्हणतो आपण एमला स्लोप म्हणतो. स्लोप इक्वल टू एम इक्वल टू काय टॅन थीटा. नंतर लाईन्स आर परपेंडिक्युलर इफ अँड ओनली इफ M1 M2 इक्वल टू -1 किंवा M1 M2 इक्वल टू -1 देन लाईन्स आर परपेंडिक्युलर. तसंच लाईन्स आर पॅरलल इफ अँड ओनली इफ कधी असतात स्लोप्स इक्वल असतात त्यावेळेस. याचा अर्थ M1 इक्वल टू M2 दोन स्लोप इक्वल असतील तर त्या लाईन्स कसे असतात पॅरलल असतात. दोन्हीचे मिनिंग असतो. ठीक आहे. म्हणजे लाईन्स पॅरलल कधी असतात दोन स्लोप इक्वल असतात त्यावेळेस M1 इक्वल टू M2 किंवा दोन स्लोप इक्वल असतात त्यावेळेस लाईन्स कसे असतात पॅरलल असतात. तसंच इथं लाईन्स परपेंडिक्युलर कधी असतात M1 M2 इक्वल टू -1 किंवा M1 M2 इक्वल टू -1 असतील त्यावेळेस काय होतं लाईन्स कसे असतात परपेंडिक्युलर असतात. हे लक्षात ठेवायचं. पॅरलल आणि परपेंडिक्युलरची कंडिशन लक्षात ठेवा. लाईन्स पॅरलल असतील तर स्लोप इक्वल असतो. लाईन परपेंडिक्युलर असतील तर दोन स्लोपचा प्रोडक्ट कसा असतो -1 असतो. नंतर बघा पुढचं इफ द Px1 y1 अँड Qx2 y2 पीच्या ऐवजी AB घेतलं तरी पॉईंट चालतील. ठीक आहे. तर ए म्हटलं बी म्हटलं तर स्लोप काय येणार AB नाही तर P आणि Q घेतलं त्यामुळे स्लोप ऑफ काय PQ. P पॉईंट Q पॉईंट देन स्लोप ऑफ PQ देन स्लोप ऑफ PQ कसा येणार y2 - y1 डिवाइड बाय x2 - x1. y2 - y1 डिवाइडेड बाय x2 - x1 किंवा y1 - y2 डिवाइडेड बाय x1 - x2. कुठलाही फॉर्म्युला वापरला तरी चालेल. पण आता शक्यतो आपण काय करायचं एक फॉर्म्युला कुठला तरी यूज करायचा आहे. इथं मोठी संख्या लहान संख्या असं करत धरायचं. याचा अर्थ y2 - y1 डिवाइडेड बाय x2 - x1 हा आपण फॉर्म्युला नेहमी यूज करू. ठीक आहे. हे झाले फॉर्म्युले. आता आपण एक्झरसाइज बघूया एक्झाम्पल बघूया. पहिला क्वेश्चन बघा काय तो पहिला फाइंड द स्लोप ऑफ द लाईन. फाइंड द स्लोप ऑफ द लाईन. फाइंड काय म्हणतंय find the slope of line
whose inclination is whose inclination याचा अर्थ काय थीटा इक्वल टू किती 60 डिग्री थीटा इक्वल टू 60 डिग्री किंवा थीटा इक्वल टू 30 डिग्री दोन एक्झाम्पल बघू आपण फाइंड द स्लोप whose inclination 60 डिग्री किंवा 30 डिग्री आपलं काय करायचं आहे स्लोप काढायचं आहे सोल्युशनमध्ये काय येणार स्लोप इक्वल टू काय स्लोपचा फॉर्म्युला आपला सांगितला आहे याचा अर्थ एम स्लोप म्हणजे एम इक्वल टू काय सांगितलं आपला टॅन थीटा जे आपला थीटा दिलेला आहे याचा अर्थ आपलं काय काढायचं स्लोप काढायचं आहे थीटा दिला असता स्लोपचा फॉर्म्युला काय आपला स्लोप इक्वल टू टॅन थीटा याचा अर्थ एम इक्वल टू टॅन थीटा याचा अर्थ टॅन पहिलं किती आहे 60 डिग्री टॅन 60 किती येत आहे टॅन 60 व्हॅल्यू काय आली टॅन 60 व्हॅल्यू किती √3 संपलं दुसरं काय दुसरं एम इक्वल टू टॅन थीटा दॅट इज इक्वल टू टॅन थीटा किती आहे 30 डिग्री याचा अर्थ टॅन 30 किती 1/√3 याचा अर्थ स्लोप काय आला 1/√3 समजलं की तुम्हाला स्लोप काढायचा आहे काय दिला असता थीटा दिला असता थीटा दिलाय गिव्हन काय थीटा आहे थीटा दिला असता स्लोप कसा काढायचा साधा फॉर्म्युला एम इक्वल टू टॅन थीटा वापरायचा थीटाची व्हॅल्यू फक्त पुट करायची आणि त्याची व्हॅल्यू फक्त लिहायची तो काय झाला स्लोप झाला समजलं नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट बघा फाइंड द स्लोप ऑफ द लाइन passes through the given point find the slope of the lines काय विचारलं इथं find the slopes of the line find the slope of the line given 2 points काय केलं आपलं इथं given 2 points दिलेत याचा अर्थ पहिला काय पहिला पॉइंट आहे पहिलं काय 1-3 किंवा तुमचं बुकमधलं घेतो पॉईंट पहिला घेतो तुमचा A2-1 आणि B4-3 हे फर्स्ट एक्झाम्पल काय दिलं आपल्याला फाइंड द स्लोप विचारलं गिवन 2 पॉईंट्स मग कशी आपण म्हटलं ए आणि बी पॉईंट दिला तुम्हाला पी आणि क्यू दिला होता याचा अर्थ काय करायचं आपला स्लोप ऑफ ए बी स्लोप ऑफ काय ए बी गिवन पॉईंट काय सोल्युशनमध्ये गिवन ए पॉईंट बी पॉईंट देअरफॉर स्लोप ऑफ ए बी इक्वल टू काय फॉर्म्युला ह्याला आपण काय म्हटलं ह्याला x1 y1 ह्याला x2 y2 पहिला पॉईंट काय x1 y1 दुसरा x2 y2 गृहीत धरलं तर आपला फॉर्म्युला काय y2 - y1 डिवाइडेड बाय x2 - x1 हा फॉर्म्युला दॅट इज इक्वल टू व्हॅल्यू पुट करा y2 किती आहे y2 किती आहे 3 मायनस -1 म्हणजे काय झालं +1 डिवाइडेड बाय x2 - x1 x2 - x2 किती आलं 4 खाली आलं 2 दॅट इज इक्वल टू 2 समजलं अगदी फॉर्म्युला सिंपल आहे स्लोपचा फॉर्म्युला काय 2 पॉईंट दिला असता आपलं काय सांगितलं आहे y2 - y1 डिवाइडेड बाय x2 - x1 हा फॉर्म्युला आपला स्लोपचा स्लोपचा फॉर्म्युला काय हा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला फक्त आपण यूज केला ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण आता पॉईंट बदलले तर आपला हे करायला पाहिजे ठीक आहे आता काय पॉईंट दुसरा C आणि D -2 3 C -2 3 आणि D 5 7 सोल्युशनमध्ये गिवन C आणि D पॉईंट दिला आहे आता इथं स्लोप कुठला काढायचा आपला फाइंड द स्लोप म्हटलं गिवन 2 पॉईंट्स 2 पॉईंट दिलेत तर स्लोप काढायचा 2 पॉईंट दिले असता स्लोप काढण्याचा फॉर्म्युला काय आपला y2 - y1 डिवाइडेड बाय x2 - x1 याचा अर्थ याला आपण एकाला x1 एकाला y1 x1 y1 दुसरा पॉईंट x2 y2 देअरफॉर स्लोप ऑफ आता कुठला पॉईंट आपला CD जे पॉईंट दिलेत ते घ्यायचे
पी आणि क्यू दिलं असेल तर स्लोप ऑफ पी क्यू, ए बी दिलं तर स्लोप ऑफ ए बी, सी डी दिलं आहे स्लोप ऑफ सी डी. मग काय फॉर्म्युला आता इथं आपलं वापरायचा y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1 दॅट इज इक्वल टू किती आलं y2 7 मायनस 3 7 मायनस 3 डिवायडेड बाय 5 मायनस x2 मायनस x1 हे मायनस आहे मायनस मायनस काय होईल प्लस होईल. म्हणजे किती आलं 7 मायनस 3 4 आणि 5 आणि 2 7 4 बाय 7 किती आलं 4 बाय 7. ठीक आहे समजलं. नंतर पुढचं बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघा आपण असंच आणखी पॉईंट ई आणि एफ बघू. पॉईंट काय दिले ई दिले ई काय 2 3 आणि एफ 2 मायनस 1 काय दिले फाइंड द स्लोप गिवन 2 पॉईंट्स ई आणि एफ. 2 पॉईंट दिले असता स्लोप कसा काढायचा y2 मायनस y1 डिवाइड बाय x2 मायनस x1. सोल्युशनमध्ये गिवन ई आणि एफ देअरफॉर स्लोप ऑफ ई एफ इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. y2 किती आहे हे काय हे झालं x1 y1 हे झालं x2 y2 y2 मायनस y1 किती आहे 3 डिवायडेड बाय x2 2 मायनस 2 x2 मायनस x1 किती आलं मायनस 4 डिवायडेड बाय 0. याचा अर्थ काय आला 0. स्लोप काय आला 0. समजलं. मी कुठले एक्झाम्पल कुठले पॉईंट दिले तर तुम्हाला 2 पॉईंट दिले असता स्लोप फाइंड आउट करता येतो. 2 पॉईंट दिले असता स्लोप काढण्याचा फॉर्म्युला y2 मायनस y1 डिवाइड बाय x2 मायनस x1 हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. म्हणजे आता आपण काय पाहिलं सुरुवातीला तुम्हाला गिवन थीटा दिला होता इनक्लिनेशन ऑफ थीटा स्लोप काढायचा आहे. काय दिला असता थीटा दिला असता बघा काय काय दिला. आत्ता पण काय केलं आपण फाइंड स्लोप काढायचा. गिवन काय गिवन थीटा दिला असता स्लोप काढायचा आहे. काय फॉर्म्युला वापरला आपण m इक्वल टू टॅन थीटा हा फॉर्म्युला वापरला. नंतर फाइंड स्लोप गिवन 2 पॉईंट्स गिवन 2 पॉईंट्स त्यावेळेस काय फॉर्म्युला वापरला आपला त्यावेळेस काय वापरला m इक्वल टू काय वापरला आपण स्लोप इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. लक्षात आलं. आत्ता पण आपण हेच फॉर्म्युला वापरले. स्लोप काढला आपण. स्लोप कसा काढला थीटा दिला होता त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला वापरला m इक्वल टू टॅन थीटा. नंतर स्लोप काढायचं आहे 2 पॉईंट दिलेत m इक्वल टू स्लोप म्हणजे इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. ठीक आहे. स्लोप कसा काढायचा लक्षात आला. नेक्स्ट पडता पुढचं बघा. पुढचं तुम्हाला काय सांगितलं आता 2 पॉईंट्स आर कोलिनियर. तर पॉईंट्स कोलिनियर कधी असतात स्लोप इक्वल असतात त्यावेळेस. ठीक आहे. बाय युजिंग शो दॅट द पॉईंट्स आर कोलिनियर काय म्हणते शो दॅट किंवा तुमचं पुढचं एक्झाम्पल आहे त्याच्यातलं पॉईंट्स आर काय कोलिनियर आहेत. पॉईंट्स कोलिनियर कधी असतात शो दॅट पॉईंट्स आर कोलिनियर. पहिलं एक्झाम्पल आहे A 04 B 210 आणि C 3 आणि 13. काय केलं तुम्हाला इथं 3 पॉईंट दिलेत पण काय सांगितले शो दॅट द पॉईंट्स आर कोलिनियर. आता पॉईंट्स आर कोलिनियर कधी असतात त्यावेळेस 2 स्लोप इक्वल असतात त्यावेळेस. पण 2 स्लोप इक्वल कुठले घ्यायचे त्याचा कॉमन पॉईंट एक पाहिजे. समजा कुठला आता स्लोप ऑफ AB इक्वल टू स्लोप ऑफ BC कॉमन पॉईंट B आहे किंवा स्लोप ऑफ AB इक्वल टू AC A पॉईंट कॉमन आहे. AB इक्वल टू BC घेतलं काय कॉमन B पॉईंट आहे किंवा AB इक्वल टू AC घेतलं A पॉईंट कॉमन आहे. ठीक आहे. या दोन्ही स्लोप काय पाहिजे इक्वल पाहिजेत. आता याचा अर्थ AB घेतल्यानंतर इथं काय 2च पॉईंट आहेत. 2 पॉईंट दिला असता आपला स्लोप काढता येतो y2 मायनस y1 डिवाइड बाय x2 मायनस x1. इथं B आणि C 2 पॉईंट आहेत स्लोप पॉईंट फॉर्म्युला वापरायचा.
इथं पण ए बी इथं ए सी आहे. मी 2 पॉईंट आहेत तुम्हाला 3 जरी दिले असले तरी आपल्या इथं काय कुठले 2 पॉईंट घ्यायचेत आणि त्याचा स्लोप काढायचा. स्लोप काढला की 2 स्लोप कसे पाहिजे इक्वल पाहिजे. जर ते 2 स्लोप इक्वल आले तर काय म्हणायचं द गिवन पॉईंट्स आर कोलिनियर. द गिवन पॉईंट्स आर कोलिनियर. आता बघूया आपण ए बी आणि ए सी घेऊ आपण. स्लोप ऑफ ए बी इक्वल टू आता याचा अर्थ इथं काय हे x1 y1 हे काय झालं x2 y2 हे काय आलं हे y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1 हे किती आलं 6 डिवायडेड बाय 2 हे किती आलं 3. ओके. अँड आता स्लोप ऑफ ए सी घेऊ आपण. काय घेऊ आपण स्लोप ऑफ ए सी इक्वल टू आता ए आणि सी आहे. ह्याचा अर्थ काय झाला इथं हा झाला ए x1 y1 हा झाला x2 y2 मी काय झालं परत हे 13 काय झालं 13 मायनस 4 y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1 3 मायनस 0 याचा अर्थ किती आला आहे 13मधनं 9 किती आलं 9 डिवायडेड बाय 3 3 एक 3 3 3 9 किती आलं 3 आलं का. स्लोप इक्वल स्लोप ऑफ ए बी इक्वल टू स्लोप ऑफ ए सी. स्लोप ऑफ ए बी काय आलं इथं स्लोप ऑफ ए बी इक्वल टू स्लोप ऑफ ए सी. स्लोप ऑफ ए बी इक्वल टू स्लोप ऑफ ए सी. देअरफॉर द गिवन पॉईंट्स आर कोलिनियर. देअरफॉर द गिवन पॉईंट्स आर कोलिनियर. ओके. कन्सेप्ट लक्षात आली काय केले ते जे आपण 3 कन्सेप्ट बघितलं. आपला स्लोप पहिलं सुरुवातीला फाइंड स्लोप बघितला. थीटा दिला असता स्लोप काढायचा. कुठला फॉर्म्युला वापरला आपण एम इक्वल टू टॅन थीटा. ठीक आहे. दुसरं 2 पॉईंट्स दिले असता स्लोप काढायचा. फाइंड द स्लोप द गिवन 2 पॉईंट्स. फॉर्म्युला कुठला वापरला स्लोप इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. थर्ड पॉईंट काय बघितलं आपण आता शो दॅट द पॉईंट्स आर कोलिनियर म्हटले. पॉईंट्स कोलिनियर कधी असतात 2 स्लोप इक्वल असतात त्यावेळेस. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. आता पॉईंट्स जर कोलिनियर असतील तर आपला फाइंड केची व्हॅल्यू पण काढता येते. केची व्हॅल्यू आपला काढता येऊ शकते. ठीक आहे. बघा आता फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के म्हणते. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के फॉर विच पॉइंट्स P K minus 1 Q 21 Q 21 आणि R 4 5 फाइंड के. R कोलिनियर. R कोलिनियर काय म्हणते फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. के काढायचं आहे. पॉईंट काय दिलं तुम्हाला फॉर विच PQR आर कोलिनियर. याचा अर्थ हे पॉईंट कसे आहेत कोलिनियर आहेत. याचा अर्थ काय होतो पॉईंट कोलिनियर म्हणजे काय ह्या दोन्हीचा स्लोप कसा असतो इक्वल असतो. कसा असतो स्लोप कसा असतो इक्वल. ठीक आहे. आता काय आपण काय करू ना PQ आणि QR घेऊ. समजा स्लोप ऑफ PQ इक्वल टू स्लोप ऑफ QR. क्यू पॉईंट कसा आहे कॉमन आहे PQ आणि QR. क्यू कसा आहे कॉमन आहे म्हणजे 2 स्लोप ऑफ PQ आणि स्लोप ऑफ QR घ्यायचे. स्लोप ऑफ PQ आणि स्लोप ऑफ काय QR घ्यायचे. ठीक आहे. आता 2 स्लोप इक्वल आले की आपण काय मिळते आपला केची व्हॅल्यू मिळते. ठीक आहे. स्लोप ऑफ PQ याचा पॉईंट काय झाला मग हा x1 y1 P आणि Q घेतले. P आणि Q याचा अर्थ पहिला दुसरा पॉईंट काय झाला x2 y2. मग आता काय येईल y2 मायनस y1 म्हणजे किती आलं 1 मायनस हे -1 म्हणजे किती झालं +1 डिवायडेड बाय x2 मायनस x1 के इक्वल टू आता Q आणि R. याचा अर्थ इथे Q आणि R आहे. याचा अर्थ इथं आला हा x1 y1 हा झाला x2 y2. ठीक आहे. आता इथं काय y2 मायनस y1 म्हणजे किती आलं 5 मायनस 1 डिवायडेड बाय 4 मायनस 2 झालं. स्लोप ऑफ PQ काढला आपण. P आणि Q पॉईंट घेतले. फॉर्म्युला वापरला y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. तसं स्लोप ऑफ QR घेतले पॉईंट फॉर्म्युला वापरला. देअरफॉर 1 + 1 काय 2 डिवायडेड बाय 2 मायनस के इक्वल टू 5 मायनस 1 4 डिवायडेड बाय 2. ही 2 एक बे 2 4 मी किती आलं हे 2 आलं म्हणजे काय आलं देअरफॉर
2 डिवायडेड बाय 2 मायनस के इक्वल टू 2. क्रॉस मल्टिप्लाय करा. हे किती आलं? हे 2 इंटू 2 मायनस के इक्वल टू 2 इंटू 1 2. किती आलं? 4 मायनस 2k इक्वल टू 2. देअरफॉर मायनस 2k इक्वल टू 2 मायनस 4 प्लस 2 काय होणार? मायनस 4 होणार. मायनस 2k इक्वल टू मायनस 2 मायनस मायनस कॅन्सल k इक्वल टू 2 डिवायडेड बाय 2 2 2 कॅन्सल दॅट इज इक्वल टू 1. देअरफॉर k इक्वल टू 1. सिंपल एक्झाम्पल आहे. k इक्वल टू काय आलं? 1 आलं. बरोबर आहे का? काय केलं आपण? कन्सेप्ट क्लिअर झालं का बघा तुमच्या? आत्ता पण आपण काय बघितलं? स्लोप, फाइंड द स्लोप. थीटा दिला असता स्लोप पहिला, 2 पॉईंट दिला असता स्लोप कसा काढायचं ते पाहिलं, आणि पॉईंट्स आर कोलिनियर ते पाहिलं. पॉईंट्स कोलिनियर कधी असतात? 2 स्लोप इक्वल असतात त्यावेळेस पॉईंट कसे असतात? कोलिनियर. तुम्हाला आता परत फाइंड के विचारलंय, पॉईंट दिलेत आणि आर कोलिनियर दिले. याचा अर्थ आर कोलिनियर म्हणजेच काय दिलंय? 2 स्लोप इक्वल घेतले आपण. 2 स्लोप इक्वल असतील तर ते पॉईंट कसे असतात? कोलिनियर. कारण आपलं गिवन दिले पॉईंट्स आर कोलिनियर म्हणजेच काय? ह्या दोन्हीचा स्लोप कसा आहे? इक्वल आहे. माझं कंडिशन वापरले आपण आणि काय केलं? केची व्हॅल्यू फाइंड आउट केली. ठीक आहे. केची व्हॅल्यू काय केली आपण? ते फाइंड आउट केली. ओके. नेक्स्टला काय आपलं आता? नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण आता. नेक्स्ट एक्झाम्पल काय? using the Pythagoras theorem, फाइंड के म्हणते ए बी सी डी. जर पॉईंट दिले तुम्हाला, पॉईंट काय? ए बी सी डी जर पॉईंट दिले, 4 पॉईंट दिलेत आणि ए बी परपेंडिक्युलर सी डी सांगितलं आणि फाइंड के विचारलं, तर आपल्याला काढता येईल का? याचा अर्थ काय? स्लोप, दोन्हीचा स्लोप कसा असतो? -1. ठीक आहे. समजा बघू आपण, ए पॉईंट दिलाय. ए पॉईंट काय? 0 9 बी 1 11 सी 3 13 आणि डी 7K. डी काय? 7K. आर 4 points if AB perpendicular to CD, AB perpendicular to CD आणि find K म्हणते. find K काय याचा? याचा अर्थ AB परपेंडिक्युलर CD म्हणजे हा AB चा स्लोप CD चा स्लोप घ्यायचा आणि तो परपेंडिक्युलर आहे. AB परपेंडिक्युलर टू कसा आहे? CD आहे. परपेंडिक्युलर असेल तर काय सांगितले? 2 लाईन्स आर परपेंडिक्युलर, कारण हा लाईनचा स्लोप आहे. 2 लाईन्स आर परपेंडिक्युलर कधी असतात? M1 इंटू M2 इक्वल टू -1. बरोबर आहे का? M1 इंटू M2 इक्वल टू -1. बरोबर आहे? ही कंडिशन आहे आपली. M1 इंटू M2 इक्वल टू -1. याचा अर्थ स्लोप इंटू हा स्लोप, हा इंटू हा स्लोप, कारण परपेंडिक्युलर आहे त्यामुळे हा दोन्हीचा स्लोप कसा पाहिजे?
मल्टिप्लाय इक्वल टू कसा पाहिजे -1. म्हणजे ह्याचा समजा ए बीचा स्लोप आला M1, सी डीचा स्लोप आला M2 आणि M1 इंटू M2 इक्वल टू कसं पाहिजे -1 केलं की आपलं फाईन काय होईल केची व्हॅल्यू काढतील. आता मग काय आला स्लोप ऑफ ए बी, काय स्लोप ऑफ ए बी, सुरुवातीला स्लोप ऑफ ए बी काढू घेऊ. स्लोप ऑफ ए बी इंटू स्लोप ऑफ सी डी इक्वल टू -1 झालं. याचा अर्थ M1 इंटू M2 इक्वल टू काय झालं -1, बरोबर आहे. आता स्लोप काय ए बी, याचा अर्थ ए आणि बी, याचा अर्थ पहिला पॉईंट x1 y1 दुसरा x2 y2 म्हणजे काय आलं y2 - y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1 इंटू आता सी आणि डीचा याचा अर्थ x1 y1 झाला x2 y2 म्हणजे काय झालं हे k - 13 डिवायडेड बाय 7 - 3 इक्वल टू -1 देअरफॉर किती आलं 11मधून 9 गेलं किती राहिलं 2 डिवायडेड बाय 1 - 0 1 इंटू k - 13 डिवायडेड बाय 4 इक्वल टू -1 इक्वल टू काय आलं -1. ठीक आहे. हे क्रॉस मल्टिप्लाय करतो बे दोन्ही 4 परत काय आलं k - 13 डिवायडेड बाय 2 इक्वल टू -1 देअरफॉर काय आलं क्रॉस मल्टिप्लाय करा तर k - 13 इक्वल टू -2 देअरफॉर k इक्वल टू काय आलं -2 + 13 देअरफॉर k इक्वल टू 11 k इक्वल टू काय आलं 11 झालं. अगदी सिम्पल आहे. तुम्हाला 4 पॉईंट दिलेत आणि कंडिशन दिली ए बी परपेंडिक्युलर टू सी डी आणि फाइंड के म्हटलं याचा अर्थ ए बीचा स्लोप इंटू सी डीचा स्लोप, दोन स्लोपचा मल्टिप्लिकेशन -1 असतं. ठीक आहे. दोन स्लोप जर परपेंडिक्युलर असतील तर काय M1 इंटू M2 इक्वल टू -1. ओके झालं. कन्सेप्ट क्लिअर सगळं तुमच्या. ओके झालं का.